तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. दादा कोंडके यांना आज संपूर्ण जग एक उत्तम विनोदी अभिनेता म्हणून ओळखत आहे, असे गौरव उद्गार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी काढले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने भोर येथील राजीव केळकर यांना भाई वैद्य यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, डॉक्टर राजेंद्र बावळकर, विक्रम जाधव, परशुराम शेलार यावेळी उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, दादा कोंडके यांना आज संपूर्ण जग एक उत्तम विनोदी अभिनेता म्हणून ओळखत आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेले काम त्यांच्या ग्लॅमर मागे लपले गेले. सर्वसामान्यांचे दुःख पडद्यावरून हसवून आणि पडद्यामागे प्रत्यक्ष मदत करून त्यांनी दूर केले. दादा कोंडके यांच्या इतर गुणांबरोबरच तरुणांनी त्यांच्या समाजसेवेचा ध्यास घ्यावा. दादा कोंडके यांनी चार्ली चॅप्लिन प्रमाणे सर्वसामान्यांचे दुःख पडद्यावर मांडून सर्वसामान्यांचा सुपरस्टार होऊन दाखवले. सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या दादांनी अनेक प्रकारे समाजाची सेवा केली, परंतु त्यांनी त्याची कधीही जाहिरात केली नाही. तरुणांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी. राजीव केळकर म्हणाले, शहरातील सुखसुविधांपासून दूर खेड्यामध्ये आजही लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. शहरातील नागरिकांनी आपल्या कोशातून बाहेर येऊन त्यांची दुःखे जाणून घेतली पाहिजेत. विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंत बदावणे, प्रफुल्ल डेरे, प्रथमेश निकम, जितेंद्र जोशी, सुरेश नावडकर, रमेश नावडकर, महेश पत्रावळे, बाळासाहेब कोलते, एकनाथ जावीर, राजेंद्र राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याच्या विरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शाहरुखला त्वरित अटक करावी अशी मागणी युवा लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र ब्रह्मे, अॅडव्होकेट अमरीश बाहेती यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात रवींद्र ब्रह्मे यांनी शाहरुख विरुद्ध गेल्या मंगळवारी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राष्ट्रीय प्रतीके अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार शाहरुख खानच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण तपासासाठी मुंबई येथील बांद्रा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. शाहरुख खानने मुंबई येथे 3 एप्रिल 2011 रोजी गाडीमध्ये बसून भारतीय राष्ट्रध्वज स्वतःच्या हातात उलटा पकडून तो उलटा फडकवला होता. 15 दिवसांपूर्वी वेबवर शाहरुखने राष्ट्रध्वजाला उलटे फिरवल्याची छायाचित्रे वेबसाईटवर आढळून आली. याची लोकजनशक्तीने दखल घेऊन चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शाहरुख खानच्या विरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असेही ब्रह्मे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अजय मेश्राम, प्रवीण कनाडिया, अजय पोळ, विलास मेंगडे, सतीश पटवेकर आदी उपस्थित होते. आजकाल गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मक कामाला जास्ती महत्त्व दिले जात आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी नवले यांनी व्यक्त केली. अखिल बुधवारपेठ देवदासी संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका डॉक्टर पूजा यादव यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवले यांनी ही खंत बोलून दाखवली. या प्रसंगी मनपाचे माजी सभागृह नेते निलेश निकम, नगरसेवक मिलिंद काची, गोपाळ चिंतल, विजय मारटकर, बापू नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विमल बिडवे आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर लक्ष्मी माळी यांना डॉक्टर पूजा यादव स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 5,000 रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे होते. तर सावली ट्रस्ट या मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला देखील 5,000 रुपयांची देणगी देण्यात आली. संस्थेच्या वतीने गौरी कुलकर्णी यांनी ही देणगी स्वीकारली. नवले म्हणाल्या, सामाजिक कार्यात गुणात्मक कार्य महत्वाचे असते, परंतु आजकाल गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मक कामाला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे सामाजिक कार्याचा दर्जा घसरतो आहे. पूजा यादव यांचे सामाजिक कार्य गुणात्मक होते. त्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. डॉक्टर लक्ष्मी माळी यांचेही कार्य वाखाणण्यासारखेच आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एनकोर ग्रुपच्या वतीने पक्ष्यांची घरटी बसवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही कधी ऐकलाय का? नाही ना. आणि आता ऐकूही येणार नाही, कारण वाढलेली शहरे, उभी राहिलेली कॉन्क्रीटची जंगले, बेसुमार नष्ट झालेली जुनी झाडे, जिथे पक्ष्यांचे जिणेच अवघड झाले आहे तेथे आज पक्षी राहण्याचाही विचार करत नाहीत. या सर्वांचाच विचार करून एनकोर ग्रुपने पुढाकार घेऊन हिरवा निवारा हा उपक्रम राबवत आहे. प्रसिद्ध पक्षी अभ्यासक विश्वजित नाईक यांना बरोबर घेऊन SNDT, रमण बाग, नेस वाडिया कॉलेज, निवारा वृद्धाश्रम येथे या ग्रुपच्या वतीने मोफत प्रत्येकी 50 पक्ष्यांची घरटी बसवण्यात येणार आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने बनवलेल्या या घरट्यांबद्दल माहिती देताना विश्वजित नाईक म्हणाले, आजपर्यंत मी बरेच स्लाइड शो करत आलो आहे आणि त्याच्यातनं मी बरेच आर्टिफिशियल नेस्टिंग बद्दल बरेच लोकांपर्यंत मी पोहोचत आलो. बरेचशे शाळा आपल्याकडे व्हिजिट मारतात. NGO ग्रुप्स आणि निसर्गप्रेमी माझ्या घरात येऊन हे पक्ष्यांच्या जे काही कृत्रिम घरट्यांकरता मी काम केले ते बघायला येतात. पण एनकोर ग्रुपच्या मदतीने आणि दरोडे चौक प्रॉपर्टीजच्या मदतीने आज आपण पुणे शहरात पहिल्यांदाच त्याच्यात आपण कृत्रिम घरट्यांचे जवळजवळ 50 डबे या 4 ठिकाणी SNDT कॉलेज, वाडिया कॉलेज, रमण बाग आणि निवारा ओल्ड एज होम या 4ही ठिकाणी आपण कृत्रिम घरट्यांचे डबे आपण लावणार आहोत. त्याच्यात आपण लाकडी डबे व टाकाऊ वस्तू जसे की प्लास्टिक ऑइल कॅन त्याच्यातनं पण केलेले डबे आपण तिथे लावणार आहोत. त्याच सोबत आपण तिथं ट्री प्लांटेशन पण करणार आहोत की ते देशी झाडांशी रिलेटेड असेल आणि त्याच्यातनं बरेच पक्ष्यांना त्याच्यातनं फ्युचरमध्ये फायदा होईल. मग कृत्रिम घरटं कसं तयार करायचं टाकाऊ वस्तूंमधनं, तर हा 5 लिटरचा तेलाचा डब्बा बऱ्याचशा घरांमध्ये येतो. त्याच्यात कधी कधी ऑइल असतं किंवा केरोसिन असतं, तर आपण हा धुवून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती एक सर्क्युलर ड्रिल बीट मिळतं मार्केटमध्ये. त्याच्या मदतीने आपण एक 2 इंच डायमीटरचं होल पाडायचं असतं. हे होल खूप मोठं पण नको आणि खूप छोटं पण नको. आपल्याकडे जे दिसणारे पक्षी असतात या होलमधनं सहज आत जाऊ शकतात. पोपट सुद्धा या डायमीटरच्या होलमधनं सहज आत जाऊ शकतो. होल खूप मोठा असेल तर कावळे किंवा भारतवाज किंवा शिकरा असे जे शिकारी पक्षी त्याची अंडी किंवा पिल्लं सहज पडू शकतात. होल जे आहे ते डब्याच्या वरच्या बाजूला पाहिजे, वरच्या भागात पाहिजे. मधी किंवा खाली असेल तर त्याचे तोटे म्हणजे अंडी किंवा पिल्लं मोठे व्हायचे सहज बाहेर पडू शकतात किंवा पिल्लं मोठी व्हायच्या आधी ते सहज बाहेर पडून जातात. आणि परत जे घरटं बनवलं जातं हे पक्षी फक्त पिल्लं वाढवण्याकरताच फक्त त्याच्यात जातात, ते त्याच्यात राहत नाहीत. आणि जे ब्रीडिंग सीझन असतो जो पक्ष्यांचा, तो सीझन असतो पावसाळ्याच्या तोंडावरती. तर तुम्ही हा डब्बा बनवताना बरेचसे लोकांनी हा प्रयोग केलाय, पण ते खाली ड्रेन होल्स बनवत नाहीत. इथं अशा पद्धतीने जर का 7-8 होल्स पाडले तर त्याच्यातनं जर का पावसाचं पाणी आत गेलं तर ते बाहेर निघून जाण्याकरता खालच्या साईडला ड्रेन होल्स असणं खूप गरजेचं आहे. आणि हा डब्बा जेव्हा तुम्ही झाडावर बांधता तो एकदम मजबूतीने बांधायचा. तो हालता किंवा डुलता राहिला तर त्याच्यात पक्षी सहज जाऊ शकत नाही. आणि जर का नीट फिक्स केला हा डब्बा तर त्याचा पक्षी पुरेपूर उपयोग करू शकतो. याच्यात साधारण ब्राह्मणी मैना, कॉमन मैना, जंगल मैना, मॅकपाय रॉबिन, कधी कधी पॅराकिट्स असा लाकडी डबे प्रिफर करतात. ग्रे हॉर्नबिल सुद्धा माझ्याकडे गेले 4 वर्ष ब्रीड करतायत आणि ते सुद्धा लाकडी डब्यांचं प्रेफरन्स जास्ती करतात. तर या पद्धतीने आपण निसर्गात बरंच कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आता जे काही हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत त्याच्याकरता मी सगळ्या पुणेकरांना आणि निसर्गप्रेमींना मी आमंत्रित करतो. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वतीने करण्यात आलेली वीज दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
आरबीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। यावेळी नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, नगरसेवक सिद्धार्थ देंडे, महेश शिंदे, हनुमंत साठे, लतिका साठे, अशोक कांबळे, असित गांगुर्डे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, मोहन जगताप, लियाकत शेख आणि संजय देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कमी वीज वापर करणाऱ्यांची वीज दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी, नवी वीज जोड मागणाऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन देण्यात यावे, वीज टंचाईच्या नावाखाली घोषित आणि अघोषित भारनियमन बंद करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। याच ठिकाणी शिवसेनेच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली। आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। यावेळी राधिका हरिश्चंद्रे, अजय भोसले, माजी शहराध्यक्ष रामभाऊ पारेख, अजय मोरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीज मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली। महामंडळाच्या दारासमोर बसकन मांडून धरणे आंदोलनही शिवसैनिकांनी यावेळी केले। केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाला टिळक पंचांगानुसार 21 ऑगस्टला सुरुवात करण्यात आली। येत्या 19 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे। मात्र केसरी गणेशोत्सवाला टिळक पंचांगानुसार आजपासूनच सुरुवात करण्यात आली। याचे विसर्जन मात्र 29 सप्टेंबरलाच होणार आहे। केसरीचे रोहित टिळक यांनी सपत्नीक पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना केली। यावेळी दीपक टिळक उपस्थित होते। प्रतिष्ठापनेपूर्वी श्री गणेशाची रमणबाग चौकातून मिरवणूक काढण्यात आली। पालखीतून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली। नगारा पथक आणि बँड पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यंदा अधिक महिना आल्याने टिळक पंचांगानुसार 1 महिना आधीच गणेशाचे आगमन झाले आहे। यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी टिळक पंचांगानुसार गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे दीपक टिळक यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, शोभा तेलंग लिखित कुर्यात सदा मंगलम या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले। इंदोरच्या शोभा तेलंग यांनी लिहिलेल्या कुर्यात सदा मंगलम या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झाले। या प्रसंगी गप्पाष्टककार डॉक्टर संजय उपाध्ये, ज्येष्ठ समुपदेशक डॉक्टर राजेंद्र साठे उपस्थित होते। डॉक्टर साठे यांनी विवाहपूर्व कौटुंबिक समस्यांबाबत मार्गदर्शन केले। ते म्हणाले, आजच्या ताणतणावाच्या जीवनात वैवाहिक समस्यांची संख्या वाढत आहे। आई वडिलांच्या मार्गदर्शनाबरोबरच विवाहेच्छू मुलामुलींसाठी विवाहपूर्व समुपदेशनाची गरज आहे। त्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। डॉक्टर संजय उपाध्ये आपल्या नर्मविनोदी शैलीत म्हणाले, कुटुंबातील कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्युमरची आवश्यकता असते। काळ आणि पिढी बदलली तरी कुटुंब आणि नातं घट्ट राहायला हवं। यासाठी हे पुस्तक सर्वांनी स्वतः घ्यायला हवं आणि इतरांनाही भेट द्यावे। आपल्या मनोगतात शोभा तेलंग यांनी पुस्तक निर्मिती मागची कल्पना विशद केली। ज्ञानगंगाच्या वतीने देवनागरी कॅलिग्राफीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। ज्ञानगंगा पुणे यांच्या वतीने ज्ञानोत्सव 2012 या पुस्तक प्रदर्शनात 20 ऑगस्ट 2012 रोजी संजय हंकारे यांनी देवनागरी कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक सादर केले। या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम बाजीराव मार्गावरील आचार्य अत्रे सभागृह येथे संपन्न झाला। या प्रात्यक्षिकांमध्ये संजय हंकारे यांनी देवनागरी कॅलिग्राफीबद्दल लोकांना माहितीही दिली। हा कशावर आहे? आणि मराठीचा बघू ना। एक मिनिट, हात जरा वेगळे लिहित का? हा स्टेप ब्रश आहे। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी।
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.